नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करत आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये 100% घटणार सोयाबीनची पेरणी। सध्याची ही लाख मोलाची अपडेट व सध्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये 100% घटणार सोयाबीनची पेरणी। पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी परिणाम। जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी 100% घटणार सोयाबीनची पेरणी। पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती व याचा भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम व या उत्पादनातील घटीचा मग भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम। जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर शेतकरी मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 4 वर्षापासून सातत्याने एक गोष्ट अनुभवत आहोत की 2020 मध्ये जिथं सोयाबीनचा दर आपल्याला 8,000च्या पार दिसत होता, त्याच्यानंतर दरवर्षी सोयाबीनचा उत्पादन खर्च एकीकडे वाढायला लागला तर दुसरीकडे सोयाबीनची दर पातळी मात्र दरवर्षी घटायला लागली। 2021 मध्ये सोयाबीनचा बाजार हा 5,700 रुपये प्रति क्विंटल होता। 2022 मध्ये सोयाबीनची दर पातळी 5,200 रुपये प्रति क्विंटल होती। 2023 मध्ये सोयाबीनची दर पातळी आणखीन घटून 4,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। तर 2024 म्हणजे यंदाच्या वर्षी दिवाळीचा हंगाम बघितला तर सोयाबीनची दर पातळी होती 4,200। जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यात जेव्हा आपण आलो तेव्हा सोयाबीनची दर पातळी झाली किती तर मित्रांनो 3600 ते 3800। लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीनचा दर एकीकडे दरवर्षी घटत होता तर दुसरीकडे सोयाबीनचा उत्पादन खर्च मात्र वाढत होता। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव फार अडचणीत आला होता आणि याच्यामुळे त्याने यंदाच्या वर्षी विचार केलाय की सोयाबीनचा पर्याय म्हणून दुसऱ्या पिकाचा विचार करायलाच पाहिजे। यामुळे सोयाबीनचा कास्तकार बांधव काही अंशी कापसाकडे, काही अंशी खरीपातील कांद्याकडे, काही अंशी खरीपातील ज्वारीकडे किंवा या ठिकाणी धानाच्या पिकाकडे वळू शकतो। याचा अर्थ यंदा 15 ते 20% पर्यंत सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता दिसायला लागली। याचा अर्थ उत्पादनामध्ये 100% घट होणारच आणि याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती तेजीमध्ये रूपांतरणात परिणाम होणार। शिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी अमेरिकेत सुद्धा सोयाबीनची पेरणी घटण्याची आहे दाट शक्यता। आणि लक्षात घ्या, अमेरिकेची पेरणी व भारताची पेरणी सोबत असते
आणि दोघांचीही विक्री ही सोबत असते. त्यामुळं दोन देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटली तर यंदाच्या वर्षी दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव 5,000च्या पल्ल्यात राहायला काही हरकत नाही. पण ही भविष्यातली जरी गोष्ट असली तरी इकडंच या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या विक्रीचा विचार केला तर 4,500चा भाव मे महिन्यात मिळणार आहे. तिथं सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळेल. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहू शकतात. शेतकरी मित्रांनो, असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाची मानतो. आज शेवट मनापासून खूप खूप आभार.